हरिओम. नारद भक्तिसूत्र, योगदासांचे प्रवचन, अनुवाक 9. भक्ती श्रेष्ठता. सूत्र क्रमांक 70. तन्मयः. भक्त त्यातच अर्पित झालेला असतो. हे असे होते कारण भक्त परमात्म्यातच तन्मय अर्पित झालेला असतो. तो परमात्मा स्वरूप झालेला असतो. त्यामुळे त्याचे बसणे, उठणे, बोलणे, चालणे, वागणे यामधून परमात्माच प्रगट होत असतो. तो परमात्म्याचाच आविष्कार असतो, साक्षात्कार असतो. त्याला जोडूनच सूत्र क्रमांक 71. मोदन्ते पितरो नृत्यन्ति देवतः सनाथा च इयं भूः भवति. अशा भक्तामुळे पितरांना आनंद होतो, देव नृत्य करतात आणि भूमी सनाथ होते. अशा भक्तामुळे पितरांना आनंद होतो. अशा भक्ताचा पितरांना अभिमान वाटतो. आपली श्रद्धा आहे की कुलदीपकाने, कुलवंशाने काही पुण्यकर्म केले की त्यांचे मृत पितर जर कोठे अमुक्त अवस्थेत अडकलेले असतील तर ते त्यामधून सुटतात, मुक्त होतात. येथे पितर याचा अर्थ मृत पितर एवढाच घ्यायचा नाही. पितर याचा अर्थ येथे आदरणीय व्यक्ती, ज्यांचा आशीर्वाद घ्यावा, ज्यांच्या पाया पडावे, ज्यांचा सन्मान ठेवावा असे मनापासून वाटते असे लोक असा घ्यावा. आपण काही चांगले काम केले की आपल्या घरच्यांना खूप आनंद होतो, हे आपण नेहमी अनुभवतो. अपत्याने चांगले कृत्य केले की त्याच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहू लागतो. आजी आजोबांना आकाश ठेंगणे होते. भक्तामुळे त्याच्या घरच्यांना सार्थ आनंद होतो. देव याचा अर्थ शिकलेले, ज्ञानी, साधू, संत, सज्जन असा घ्यायचा आहे. भक्तामुळे शिकलेले, ज्ञानी, साधू, संत, सज्जन नाचू लागतात. कोणी भक्त येथे काही मोलाचे काम करत आहे याचा त्यांना मनःपूर्वक आनंद होतो. कोणी सत्संग आयोजित केला तर त्याला अनेक जण प्रोत्साहन देतात. कोणी प्रवचने करत असला तर त्याला मदतीचा ओघ चहूबाजूने केला जातो. कारण हे भगवंताचे, प्रभूचे काम आहे याची जाण ज्ञानींना असते. आपण हे करू शकत नाही तेव्हा जो कोणी करत आहे त्याला मदत करणे हे ते त्यांचे कर्तव्य समजतात आणि पारही पाडतात. भूमी सनाथ होते. भूमीवर दानवी कृत्य होतात तेव्हा भूमी अशांत राहते. भक्ताच्या कार्यामुळे पृथ्वीवर शांतता नांदते. राक्षसी विचारांना आळा बसतो. ही धरा आहे. तिच्यामध्ये आत्मतत्व आहे. ती स्वयंभू आहे. अयोगिक कृत्याने तीही अस्वस्थ झालेली असते. भक्तामुळे दुर्जनांना योग्य मार्ग दाखविणारा वाली मिळाल्याचा तिलाही आनंद होतो. त्याला जोडूनच सूत्र क्रमांक 72. नास्ति तेषु जाती विद्या रूप कुल धन क्रियादी भेदः. त्याला जोडूनच सूत्र क्रमांक 73. यतः तदीयाः. भक्तांमध्ये कधीही जात, विद्या, रूप, कुल, धन, कर्म इत्यादीवरून भेद करत नाहीत, कारण ते सर्व परमात्म्याचेच स्वजन असतात. एक भक्त कधीही दुसरा भक्त कोणत्या जातीत जन्माला आला आहे याची फिकीर करत नाही. भक्त शिकलेला, विद्यवान आहे का, तो दिसायला कसा आहे, तो कोणत्या कुळात जन्माला आला आहे, तो श्रीमंत आहे का, तसेच तो कोणते काम करतो इत्यादी व्यर्थ चौकशा करत नाही. कारण भक्ताची एकच जात असते, ती म्हणजे भक्त, आणि त्याचा एकच धर्म असतो, तो म्हणजे भक्ती. त्याचे एकच ज्ञान असते, ते म्हणजे परमात्म्याचे ज्ञान. त्याचे एकच रूप असते, ते म्हणजे हृदयातील अरूप अवस्था. त्याचा एकच वर्ण आणि पंथ असतो, तो म्हणजे वारकरी, भजनकरी, प्रवचनकारी, कथेकरी, कीर्तनकरी, पूजेकरी इत्यादी. त्याची भक्ती ही श्रीमंती असते. तो जे कर्म करतो ते ईश्वराचे कर्म असते. त्यामुळे एक भक्त दुसऱ्या भक्ताची ऊर भेट घेतो
प्रेमाने, आनंदाने, आपुलकीने एकमेकाला आलिंगन देतो. त्यांचा संसार म्हणजे परमात्म्याचा संसार असतो. त्यामुळे ते एकमेकांजवळ परमात्म्याबद्दल बोलतात. कोणी दुसरे काही बोलू लागल्यास भक्त तेथून दूर जातात. भक्त आत्म्यापासून शरीर विलग करून भक्तिमार्गी आलेला असतो. त्यामुळे आता चामडीचा भेद राहिलेला नसतो. अहंकार, अहमन्यता त्याने जिंकलेली असते. त्यामुळे एक वारकरी वय, प्रतिष्ठा, शिक्षण, पैसा इत्यादीचा कसलाही विचार न करता दुसऱ्या वारकऱ्याच्या पाया पडतो. सर्व प्रभूची लेकुरवाळी त्या परममाता पित्याच्या छायाछत्राखाली भक्तीचा मळा फुलवत असतात. त्याचे पीक त्या मालकाला, परमात्म्यालाच वाहतात. त्याच्या शेतात नाचतात, बागडतात आणि आपले जीवन त्याच्याच कृपेने समृद्ध करतात. हरिओम.